सगळं झालं, आता बुवांकडे वळूया. हा, पहिल्यांदा बुवा बुवा म्हणतायत की ही माझी पब्लिक आहे, यांना मला काय ते द्यावं लागतं. बरोबर आहे ना, बोलले ना. पण बुवांनी देऊन देऊन काय दिलं, काय दिलं? मी पब्लिक बघते, माझ्या पहिल्या बारीला पब्लिक किती होतं. आणि बुवांची सुरुवात झाली ना, बुवा मी घरीच तिथे होते, निकम दादांच्या घरी आम्हाला दिलेलं आहे. आणि तिथेच मी होते. महिला सोडा, महिलांचं मी बोलत नाही, पण जी पुरुष मंडळी होती ना, त्यांनी सुद्धा गाड्यांना किक मारले आणि ते निघून गेले. का मला माहित नाही, पण ही सुद्धा मंडळी थोडीशी मागे होती. आता किती पुढे आलेत बघा, म्हणजे किती पब्लिक गेलेलं आहे. हा, आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, बारी मजबूत हलावली, माझी पहिली वारी. थांबा थांबा जरा, तुम्ही बसा, आराम करा. हा, आराम करा. हा, मी माझी पहिली वारी काय केली आणि बुवा तुम्ही काय करून गेलात. बारी मजबूत हलावली, नग खालून वरून जावली. बुवानं काय केलं, बुवानं काय केलं, लायकी धुईला मिळवली. ह्या बुवानी लायकी धुईला मिळवली, नैयानं पब्लिक घालवली. लायकी धुईला मिळवली, या बुवानं पब्लिक घालवली. बुवा नका छाती ठोकपणे सांगू की लोकांना काय पाहिजे ते मी देतोय. लोकांना नाही तेच 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 तेच. मला कितीतरी लोक सांगायला आली की सगळ्यांबरोबर हीच गाणी, हीच गाणी. त्याच्यामुळे बुवा तुम्ही नवीन काहीतरी देण्याचा आणि 100 मी 200 गाणी लिहिली हे पराक्रम मला नका सांगू. ते 200 गाणी लिहिलं, त्याच्यात ती बरीचशी गाणी ग हंडी ग, आणि ह्याच्याशिवाय तुमची गाणी नसतात. हा, ती नुसती 100 गाणी लिहून उपयोग नाही, त्यात काहीतरी नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करा. हा हा, आणि आवाज बसलाय म्हणजे कार्यक्रम होऊन नाही, जास्त नाही, तिसरा कार्यक्रम आहे, पण मला सर्दी झाली त्याच्यामुळे थोडासा आवाज बसलेला आहे. हा, समजून घ्या, फक्त समजून घ्या. हा, मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या, आवाजाकडे लक्ष देऊ नका. बऱ्याचशा लोकांनी माझा आवाज ऐकलेला आहे, आवाज काय आहे तो, बरोबर ना. हा हा, त्यामुळे तुम्ही फक्त माझ्यावर लक्ष ठेवायचं, मला काय म्हणायचं आहे, कारण समजणे मला तो इशारा काफी होत आहे, बरोबर ना. हा, त्यामुळे हा बघा, आता बुवा सुरुवातीला आल्या आल्या म्हणतात की ही शेपूळ पुसत होती तेव्हापासून मी बाऱ्या करतो, ही काय मला शिकवते. बरोबर आहे, बरोबर आहे, पण बुवा ती वेळ तुम्ही आणून देताय. बारी कशी करायची, अहो नियम काय आपला, गड स्तवन गड गवळण पद, कशालाही धादा घाणी. दादा गाणी काय गरज आहे का, आहे का गरज. शक्तिपुराचा नियम आहे हा. अहो लोक वैतागली तुमची ती गाणी ऐकून ऐकून, कानी इथले आता लोकांचे. हा, मोठा टेंबा मिरवतायत. माझ्याकडे म्हणे ताकद आहे, 17-17 आणि 4-4 5-5 गवळण द्यायची ताकद नाही बुवा. एकच गवळण गायला तर तुमची बारी एकदम कमी होईल, सरस नाही. आणि ह्यांना काय वाटतं 4-4 5-5 6-6 गवळणी लावल्या का म्हणजे मी काय बादशाह मोठा. अरासून तू बादशाह, तुझ्यावर थुकतात सारी लोक. बुवा डबल मिनिंगचा भाषा असून उपयोग नाही. हा, थुकणारी पण लोक बरीच आहेत. असो बघा, पुढे विषय आता सालपाटांचा विषय. सालपाटांचा विषय, मी बुवांची सालपाटा काढीन असं मी म्हटलं होतं नाही. इकडून मागून आवाज आला कोणाचा तरी तुमच्यापैकी. हा, बुवाची सालपाटा काढा. मी आधीच म्हटलं बुवाच्यावर मासच नाही. हा, सालपाटा काढायला ह्याच्यावर मास तरी पाहिजे ना. मेलाचा नुसता फोडून सपाटणी पाठवून सपाटची आम्हाला पाकिट झालाय, काय मास काढायचा त्याच्यावरचा. मला म्हणे गुडगुडीत आहे, ही कशी आहे जाडी हे आणि त्या. अरे मेल्या रात्रीच्या बाऱ्या जरा कमी कर, जरा घरात बाऱ्या कर. चिमूट भर नाही पण बोट भर तरी मास येईल नाही का. हा,
मेला जेव्हा बघावं तेव्हा काय नमन करतायत काय, भारूड करतायत काय, ऑर्केस्ट्रा करतायत काय, पारायण करतायत काय, शक्ती तुला करतायत. बघावं तेव्हा बाहेरच्याच बऱ्या, घरात बऱ्या कोण? बरोबर ना? सगळे विषय घेणार आहे म्हणे ही चिकनी चिकनी एकच. माझ्यावर काय डोळा वर म्हणे माझी घरात आहे ती चांगली आहे. मग घरात आहे ती चांगली तर मला चिकनी का म्हणतोस? वहिनीला पाठवू का रेकॉर्डिंग? हा, ते घराचा पण दरवाजा बंद होतील उद्यापासून. हा, मेल्याची दुसऱ्यांवर नजर, वासार पडतोय, बाऱ्या करतोय. हा, बाहेर मजा होते तर घरात मजा करायची गरज काय आहे? हा हा. आणि त्यानंतर म्हणे काहीतरी ही आता म्हणजे मी बोलली ह्यांना की ह्याचं सगळं कपडं बिपडं काढून टाकतो. मी बोलली ह्याचे कपडे बिपडे काढीन. असले फालतू विषय आपण घेत पण नाही. तुझं कपडं बघून तुझं मी काय बघणार आहे? ह्याचे कपडे काढून हा काय बघणार आहे? इंटरेस्ट हाडा बघणार. बरोबर, इंटरेस्ट नाही ते पण बघण्यात इंटरेस्ट नाही. हा, तुझं काय बघू मी? उगाच आपला मी उल्लेख तरी केला का? बघा कोणाकडे रेकॉर्डिंग असेल त्यांनी बघा जरा. ह्याचे कपडे काढीन, ह्याला उघडा करीन, दागडा करीन. आपण असं फालतूचं काय बोलत असं गरज नाही लागत आपल्याला बोलायला. जे काही गाण्यातून बोलायचं तुम्ही काय बोलणार त्याच्यावर मी बोलणार, एक्स्ट्राचं मी बोलत नाही. हा, तू कुठून ऐकलंस? हा, येता येता काय कुत्री बित्री लागली होती का काय? हा, आपला उगाच काहीतरी बोलायचा, कपडं काढीन, हे काढीन, ते काढीन. बुवा मी तुझं कपडं काढीन, बिपडं काढीन काही बोललेली नाहीये. हा, त्यानंतर हा तो गवळणीचा विषय 4-5 ताकद गवळण दिलायची ताकद बिकत काय नाही ह्याच्यात. काय आहे ते मगाशी सांगितलं तोच विषय. हा, कमीपणा होऊ नये. त्यांना वाटतं लोकांना मनोरंजन होतं पण हे मनोरंजन होत नाही बुवा. हा, आणि त्यानंतर माझ्या गवळणीची काठ बुवांनी दिली. हा, यशोदे माई कर जरा घाई रा 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 रा. आणि वरती काय? हसू नको लोंबलेला पाहून सारं चाखलंय माझ्याच ओठान. आता बुवांचाच ओठ लय लिव लिव करतोय. बरोबर ना? बुवांचाच ओठ. बुवा जसे म्हणाले त्याच भाषेत मी पण बोलणार आहे. हा, ओठ लय उडतोय. हा, आता बुवा म्हणालेत म्हणून मी म्हणते बघा. हा, आणि म्हणे की हिला मजा वाटली लोंबलेला बघून. नो इंटरेस्ट. आधीच सांगितलंय काहीच बघण्यात इंटरेस्ट नाही बुवा. हा, आता सारं चाखलंय माझ्याच ओठाला, तुझ्याच ओठाला. काय करते ते बघ. हा, काय म्हणते बघा. आता तोंड टाकलंय त्या घागरीत. आता माझी घागर, हा माझी घागरेचा जो काठ आहे तो लय तीक्ष्ण आहे. हा, तो धारदार आहे. हा, आणि मग काय होणार आहे बघा. आता तोंड टाकला म्हटल्यावर ओठ पण जाणार. आता चाकलंय ओठानं. हा, बरोबर ना? हा, मग मला काय म्हणायचं आहे? लईच ताठा घागरीचा काठ, लईच ताठा घागरीचा काठ. नको फिरवू दे बोटाल, कान्हा होईल घोटाळा, कान्हा होईल घोटाळा. काप तुझ्या चोठाला, कान्हा होईल घोटाळा. कापल कापल तुझ्याच ओठाला. हा, जर तोंड टाकलंस तर घागरीचा काठ धारदार आहे, त्याला बाकी काही होणार नाही, तुझाच ओठ कापेल एवढाच विषय आहे. हा, बघा. लईच ताठा घागरीचा काठ, लईच ताठा घागरीचा काठ. नको फिरवू दे बोटाला, नको
360 दिवस बाहेरच्याच बाऱ्या करतात. हा मग हे गांग हंडी वगैरे हे सगळं ह्यांना म्हणतात ना, मनी वसे तर स्वप्नी दिसे अशी अवस्था आहे बुवाची. हा आणि काय म्हणतात ते बेंजोवाल्याला मारायला सांगतात, गाणं मारायला सांगतात. हा बाकी काय असते बुवा, हायच नाही का, मी आधीच सांगितलं तो पहिल्याच भारी. हा संपल्यातच जमायचा. हा फक्त काही लोकांनी उचलून धरलं म्हणून बुवा हाय. हा बघा म्हणे काय बेंजोवाल्याला सांगतात, बाबा हे गाणं मार, हे मार, ते मार. बुवा असं म्हणत नाही, हे वाजव, हे गाणं किती छान वाटतंय का, वाजव. तुम्हाला काय मारायची ती घरात जाऊन मारा, ही तर काय उपयोग आहे काय उगाच आपलं काहीतरी. हा त्यानंतर हा आमच्या पप्पानी गणपती आणलाय. हा सांगा हिचा सील कोणी फोडला. सील आता त्या काळात सील शब्द होता. हा म्हणे मराठी डिक्शनरी वरून सांगतायत लोकांना येडी बनवायची कामं करतात काय हो. हा सील शब्द तेव्हा होता. आता बुवा तुम्हाला इंग्रजी शब्द वापरायचा आहे तर मी पण हिंदीत गाऊ शकते, मी पण इंग्रजी बोलू शकते, बरोबर ना. ऐसे क्यों भड़कते हो जरा प्रेम से तो बोलो, कभी कभी तो रत्ना कर अपने मुंह में लव डालो. आता बुवांनी सील शब्द वापरला म्हणून मी लव प्रेम, बरोबर ना. बुवांनी सील वापरलेला चालेल, मग मी लव वापरलेला नाही चालणार, चालेल ना. हा ही अशी फक्त ठेवली ह्यांच्यासारख्या बुवांसाठी ठेवावी लागतात. हा हा तो समुद्र खवळलेला होता म्हणून त्याला सगळे सांगतात की कधीतरी तुझ्या मुखामध्ये प्रेम फक्त येऊ दे, कधीतरी मुखात प्रेम घे, रत्नाकरा प्रेम घे. हा कभी कभी तो रत्नाकर अपने मुंह में लव डालो, कभी कभी तो रत्नाकर अपने मुंह में लव डालो. झोपताना पण महाकाळ बुवा स्वप्नात दिसेल. स्वतःला कोण समजतोस? हा शाहरुख का सलमान कोण समजतो हा स्वतःला? मेल्याचं बघावं फावडा, हा फावडा आहे, 2 दात पुढं असतं, बघितलं का काय मेला नाचतंय नि काय. हा बुवा जर 2 दात आतमध्ये घ्या बरं थोडस बरं दिसत. हा म्हणे स्वप्नात बुवा माझ्या स्वप्नात तुमच्यासारखं कोणी येणार नाही, आणि स्वप्नात आला तरी मी अशी भीतीने कुटीत असा तुमचा नुसतं आहे. हा हा त्यामुळं बघा म्हणून काय म्हणायचं आहे, माझ्या स्वप्नात बुवा मोठे मोठे ऍक्टर लोक येतात, तू नाही येत. हा आणि माझा नवरा येतो. हा आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, स्वतःला समजतो शाहरुख सलमान हा तर येण्यामध्ये आहे, स्वतःला समजतो शाहरुख सलमान हा तर येण्यामध्ये आहे, सारखं म्हणतो मी असा मी तसा, पण हा तर फॅन्ड्रीतला जब्या आहे, फॅन्ड्रीतला जब्या आहे. बुवा माझ्या स्वप्नात यायला तू तेवढा नाहीयेस. हा हा त्याआधी बघा या ठिकाणी विजयदादा इंगवले आणि रुपेशदादा इंगवले यांचं असं म्हणणं आहे की मुली खूप सुंदर नाचत आहे आणि त्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाला आभारी आहे, धन्यवाद. हा त्यानंतर बुवा म्हणतात की ह्या लेडीजचं काम काय, पहिली बारी यायची, स्तवन गायचं, गड गायचा, गवळण गायचा, पद गायचं आणि निघून जायचं. आणि सुपाऱ्या किती घेता? 40-40, 50-50, 60-60 हजार. बुवा कुठल्याही आयोजकांना विचारा, माझी सुपारी, मी इतर लेडीजचं सांगत नाही, माझी सुपारी आजही विचारा माझी सुपारी काय आहे.
बुवा मी असं लोकांना लुबाडायची कामं करत नाही, तर भरपूर श्रीमंत झाली असते. हा तुमच्यासारखा साऊंड बिवून घेतला असता, हा बरंच काय काय मी पण केलं असतं, स्टुडिओ टाकला असता, बरंच काय काय केलं असतं. तेवढी सुपारी माझ्या पोटाला जेवढी गरज आहे, समोरच्या आयोजकाला जेवढी परवडेल तेवढी सुपारी घेते मी. 60 आणि 70,000 मी लांजा देवरू राजापूर ह्या साईडच्या लोकांना आधीच सांगते की मला ट्रॅव्हलिंग परवडणार नाही. मग काहीतरी लोकांना मला 12 ते मंडपगड वरून 10-12,000 ट्रॅव्हलिंग साठी मोजावे लागतात. मग तिथं बजेट जाणारच ना 50-60,000, बरोबर आहे ना. आज एवढा लेडीज ग्रुप सगळं सांभाळायचं, खायची गोष्ट नाहीये बुवा. त्यामुळे मी त्यांना सुद्धा आधीच सांगते की, आणि ह्यांच्या शब्द खातर पण कितीतरी कार्यक्रम घेतले नवरात्रीमध्ये. हे काय बोलायचं काय, 40 ते 50,000 सुपाऱ्या घेतात बुवा. तुमच्या तोंडून हे शोभत नाही. त्यामुळं या गोष्टी मला बदनाम करायचं नाही. 40 ते 50,000 आपण जिथं पाहिजे तिथंच घेईन, बाकी इतर कुठे घेणार नाही. त्यानंतर बुवांनी बुवा बरंच काय काय म्हणालेले आहेत. म्हशीवानी फुगले बुवा. फुगले नाही मी, माझ्या घरचं खाऊन फुगले, तुमचं खाऊन फुगलेली नाहीये. आणि एवढी पण फुगलेली नाहीये. फुगले खाऊ मी नाही ना. थँक्यू, जरा बरं वाटलं. असं थोडस वजन वाढलेलं आहे, पण फुगले म्हणजे इतर फुगणं म्हणजे काय असतं. काय पण उगाच बोलायचं, फुगलेने बिगले. मेरा तू झुरतोयस तर आमदार काय आहे त्याचं, बरोबर आहे ना. देत नाही ना, जाऊन आलं वाटत. असं बुवा. त्यामुळे हे विषय गायचे नाहीत. आता ते तुम्ही जे काय विषय गायलेले आहेत, सांग रात्रीची गाण, कोणी मारली तुझी गाण, आलीच इथं परत, हे असं बोलायचं नाहीये. मला जे काय बोलायचं मी गाण्यांमधून बोलणार आहे. बघा कसं मनोरंजन करते. सिद्धू की शक्ती तुऱ्यातलं नाव माझं आज मी इथं हो राखी. शक्ती तुऱ्यातलं नाव माझं आज इथं मी राखी. आणि खालीवर गेलंस बुवा पोकळ बांबून ठोकी. की खालीवर गेलंस बुवा तर पोकळ बांबून ठोकी. हुशारी केलीस तर आई शपथ सांगते तुझी खालची वरची सगळी काढून आणि बुवा ही काढून टाकायला वेळ लागणार नाही, कारण पेशाची मी नर्स आहे. त्यामुळं जपूनच. बरं काय म्हणायचं आहे बघा. हे रावणाची लंका मनात शंका, रावणाची लंका मनात शंका, जाईल काम रे. नंतर नाचव पहिलं ते दाखव, नंतर नाचव पहिलं ते दाखव. होतो किती तुझा तो लांब
तो किती तुझा तो लांब रे म्हणजे ती शेपूट. हा, रावणाची लंका मनाच्या हनुमानाची शेपटी जेव्हा जाळली होती त्यावेळेस ती लांबच लांब होत गेली होती आणि तो इकडून तिकडे उड्या मारत होता. तो सांगतोय की नंतर नाच काय नाचायचंय ते, पण पहिलं बघू दे तरी तुझी किती शेपटी लांब 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 होती ती. तो विषय आहे बघा, हे रावणाची लंका